हॅलो, नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय चॅनेल. मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. जरी आता मार्च महिना चालू असेल तरीही असं ऊन पडतंय की जणू काही मे महिन्याचं चालू झालंय. या उन्हाचं आपण तर काही करू शकत नाही, पण या उन्हापासून वाचण्यासाठी आपण अशा काही रेसिपीज ट्राय करू शकतो ज्याच्यापासून आपल्याला थोडा तरी थंडावा भेटेल. सो या उन्हाळा स्पेशल सिरीज मध्ये आज आपण करणारे आपल्या सगळ्यांची आवडती अशी रेसिपी ती म्हणजे गेस कर ती सगळ्यात सोपी अशी रेसिपी म्हणजे लस्सी. आणि आज आपण बघणार आहे 1 2 3 नाही तर टोटल 5 फ्लेवरच्या लस्सी. अजिबात वेळ न वाया घालवता चला बनवूयात. आता लस्सी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट कुठलं असेल तर ते म्हणजे दही. इथं मी हे अमूलचं दही घेतलंय. तुमच्याकडे घरचं दही असेल तर वेल एंड गुड, नसेल तर तुम्ही देखील असं हे दही यूज करू शकता. इथं मी 1 किलो दही घेतलंय. आता हे दही आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये, जो ज्युसरवाला जार असतो त्याच्यामध्ये काढून घ्यायचंय. शक्यतो असं दही वापरायचं की त्याच्यामध्ये पाण्याची क्वांटिटी थोडीशी कमी असेल, म्हणजे आपली लस्सी एकदम दाट होते. त्याच्यामध्ये आता ऍड करते मी बर्फ. हे टोटली ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर इथं मी थोडंसं मीठ देखील ऍड करतेय. आता मीठ पण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्ही ऍड करू शकता किंवा नाही ऍड केलं तरी चालेल. जर तुम्ही देखील विकतचं दही यूज करताय तर ते थोडंसं आंबट असतं, त्यामुळे थोडं मीठ ऍड केलं तर त्याची चव छान येते. त्यानंतर आपल्या आवडीनुसार साखर आणि थोडीशी वेलची पूड मी याच्यामध्ये ऍड केली आणि सगळं मिक्सरला छान ब्लेंड करून घेतले. आणि इथं तुम्ही बघू शकता काय दाटसर आपली लस्सी झाली येते. कोणताही ज्यूस किंवा लस्सी असं कोणताही पदार्थ जेव्हा तुम्ही ब्लेंड करताना त्यात थोडासा बर्फ घातला की ते एकदम छान मिक्स होतं आणि ब्लेंडही एकदम स्मूथ होतं. चला, बोलता बोलता रेडी झाली आपली फर्स्ट लस्सी, जी की आहे पंजाबी लस्सी. आणि हाच लस्सीचा बेस आपल्याला बाकी सगळ्या फ्लेवरच्या लस्सीमध्ये यूज करायचा आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता आपली लस्सी काय दाटसर झाली आहे ते. सर्व करताना देखील थोडेसे बर्फाचे तुकडे आणि वरतून अशी ही लस्सी. बघताय ना काय सुंदर दिसते ते. आणि गार्निशिंग साठी मी असं वरतून एक पुदिन्याचं पान ठेवलंय. आणि रेडी झाली आपली आजची पहिली लस्सी, जी आहे पंजाबी लस्सी किंवा आपली क्लासिक लस्सी ज्याला आपण म्हणू शकतो ती. त्यानंतरची नेक्स्ट लस्सी आहे ती म्हणजे आपल्या सगळ्यांची फेवरेट असणारी अशी मँगो लस्सी. आता सीझनचे आंबे आता यायला लागलेत, पण मला हापूस आंबा काही मिळालेला नाहीये. सो हा जो केशर आंबा आहे तोच मिळालाय, सो तोच यूज करते मी. तुम्हाला जर हापूस मिळाला तर वेल अँड गुड, किंवा जेव्हा केव्हा हापूस सीझन मध्ये येणार आहे किंवा आपल्या घरी येणार आहे तेव्हा तुम्ही ही लस्सी नक्कीच ट्राय करू शकताय. आता पहिल्यांदा करायचंय काय तर आंब्याचा जो गर आहे तो आपल्याला थोडासा आधी साईडला काढून घ्यायचा आहे. जेवढी आपल्याला लस्सी बनवायची आहे तेवढा गर आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे. आणि मग आपण जो आंब्याचा गर काढलाय तो आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये ऍड करायचा आहे आणि क्वांटिटीनुसार लस्सी त्याच्यामध्ये ऍड करायची आहे. थोडीशी साखर मी ऍड केली आहे कारण आंबा थोडासा आंबट होता म्हणून. आणि आता ही आपली लस्सी तयार झालेली आहे, तर ती देखील आपण सर्व करूया. आणि इथं रेडी झाली आपली सीझनची पहिली अशी मँगो लस्सी. वरतून थोडेसे आंब्याचे असे तुकडे टाकले की झाली आपली लस्सी तयार. त्यानंतरची आजची थर्ड लस्सी आहे ती म्हणजे आहे स्ट्रॉबेरी लस्सी. तर त्यासाठी ज्या स्ट्रॉबेरीज आहेत त्या मी व्यवस्थित आधी वॉश करून घेतल्यात आणि त्या देखील आपल्याला छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये इथं कट करून घ्यायच्या आहेत. जितकी क्वांटिटी तुम्हाला लागणार आहे तितक्या क्यूब्स अशा तुम्ही स्ट्रॉबेरीच्या कट करून घेऊ शकताय. आता काय करायचंय, पुन्हा मिक्सरचा जार घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण कट केलेले स्ट्रॉबेरीज ॲड करायचे आहेत आणि आपल्या लस्सीचा बेस ॲड करायचा. स्ट्रॉबेरीच्या गोडीनुसार थोडीशी साखर ॲड करायची आणि एकदा छान ब्लेंड करून घ्यायचं. आणि रेडी झाली आपली स्ट्रॉबेरी लस्सी. ती देखील आपण आता सर्व्ह करून घेऊया. त्यासाठी थोडेसे मी बर्फाचे तुकडे आधी ग्लासमध्ये टाकलेत आणि वरून आपली रेडी झालेली ही लस्सी. त्यानंतर गार्निशिंगसाठी वरून स्ट्रॉबेरीचे थोडेसे तुकडे टाकले की झाली आपली ही लस्सी देखील तयार. त्यानंतरचा नेक्स्ट फ्लेवर आहे आपला केशर पिस्ता. आता त्यासाठी मी हे जे केशर आहे ते आधी दुधामध्ये थोडा वेळ आधी भिजत घातलं होतं, म्हणजे त्याचा फ्लेवर आपल्या दुधामध्ये आणि लस्सीमध्ये छान उतरेल. आता मिक्सरच्या जारमध्ये हे भिजवलेलं केशर आणि पिस्त्याचे काप ॲड करायचे आहेत. त्याच्यानंतर लस्सीचा जो बेस आपण रेडी केलाय तो ॲड करायचा. एकत्र छान सगळं ब्लेंड झालं की झाली आपली ही लस्सी देखील रेडी. आता यामध्ये तुम्ही बाकी देखील ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीने ॲड करू शकता आणि वरून थोडासा पिस्ता ॲड केला की झाली ही लस्सी तयार.
आता जो लास्ट फ्लेवर आहे तो माझा पर्सनल फेवरेट आहे, जो की आहे रोज फ्लेवर. आता त्यासाठी मी इथं रोज सिरप घेतलंय. तुम्ही रूह अफजा जरी यूज केलं तरी चालेल. त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये 2 चमचे आपल्याला रोज सिरप घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला ॲडिशनल साखर टाकायची नाहीये, कारण रोज सिरप ऑलरेडी गोड असतं आणि बेस लस्सी त्याच्यामध्ये ॲड केली की आणि एकत्र छान ब्लेंड केलं की झाली आपली ही लस्सी तयार. कलर तर काय सुंदर आलाय, तुम्ही इथं बघूच शकताय. वरून थोडंसं रोज सिरप ॲड केले, झाली आपली यमी यमी लस्सी तयार. आणि इथं रेडी झालेत आपल्या 5 वेगळ्या-वेगळ्या फ्लेवरच्या लस्सी. तुम्हाला यातली कुठली आवडते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमचे फ्लेवर देखील इंट्रोड्यूस करू शकतात. फॉर एक्झाम्पल जशी आपण केशर पिस्ता लस्सी बनवली आहे, तसं तुम्ही वेगळे-वेगळे ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये ॲड करून ड्रायफ्रूट लस्सी बनवू शकता. आणि रोज सिरप जसं आपण लस्सीमध्ये ॲड करून रोज लस्सी बनवली आहे, तसं चॉकलेट सिरप ॲड करून चॉकलेट लस्सी बनवू शकता. किंवा तुमच्याकडे जर कोणते रेडी पल्प असतील, जसं की जे पल्प किंवा क्रश आपण केकसाठी यूज करतो, पायनॅपल क्रश किंवा बटरस्कॉच क्रश, ते देखील याच्यामध्ये ॲड करून तुम्ही तुमचा नवीन फ्लेवर इंट्रोड्यूस करून तुमची लस्सी बनवू शकताय. आता बाहेरच्या उन्हाला तर आपण काही कंट्रोल करू शकत नाही, पण अशा नवीन-नवीन लस्सीज ट्राय करून स्वतःला थंड ठेवायचं काम मात्र आपण नक्कीच करू शकतो. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. तुम्ही आतली कुठली लस्सी ट्राय करणारे मला नक्की कमेंट करून सांगा. अजून असल्या कुठल्या कुठल्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील तेही सांगायला अजिबात विसरू नका. आणि सगळ्यांना या वाढत्या उन्हाळ्याच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. मस्त खा, मस्त राहा. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.